मराठी बोधकथा सिंह आणि ससा। एक होते जंगल। त्या जंगलात एक सिंह राहत होता। त्या सिंहाला भूक लागलेली नसेल आणि त्याचे पोट भरलेले असेल तरी सुद्धा तो केवळ शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दररोज अनेक प्राण्यांना ठार मारत होता। शिकार केल्यामुळे सिंहाचे तर मनोरंजन होत होते, पण अनेक छोट्या प्राण्यांचा निष्कारण जीव जात होता। त्यामुळे एके दिवशी सर्व प्राणी मिळून सिंहाकडे गेले। त्यांच्यातील कोल्हा सिंहाच्या पाया पडून त्याला म्हणाला, महाराज, आपणास एक विनंती करायची आहे। सिंहाने गर्जना करत विचारले, काय विनंती आहे? कोल्हा हळू आवाजात म्हणाला, महाराज, आपणास शिकार करण्याची कष्ट पडू नयेत म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे की दररोज आमच्यापैकी एक प्राणी आपल्याकडे येईल आणि आपले भोजन बनेल। त्यामुळे आमचा सुद्धा सर्वनाश थांबेल। आपण आमचे राजा आहात, त्यामुळे आपण या राजधर्माचे पालन करावे। कोल्ह्याने आपले म्हणणे पूर्ण केले। आता सिंह काय उत्तर देतो हे ऐकण्यासाठी सर्व प्राणी आतुर झाले। हा प्रस्ताव ऐकून सिंह मनातल्या मनात खुश झाला। तो म्हणाला, ठीक आहे, पण माझ्याकडे दररोज एक प्राणी आलाच पाहिजे। ज्या दिवशी कोणी प्राणी येणार नाही त्या दिवशी मी जंगलातील सर्व प्राण्यांना ठार मारीन। आहे मंजूर? मंजूर आहे, सर्व प्राणी म्हणाले। सर्व प्राणी निर्भय होऊन परतले। आता पाळीपाळीने रोज एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला। सिंहाला आता गुहेत बसल्या जागी शिकार मिळू लागली। एके दिवशी एका सशाची सिंहाकडे जाण्याची पाळी आली। सिंहाकडे मरण्यासाठी कोणाला जावेसे वाटेल? ससा सुद्धा सिंहाकडे जायला तयार नव्हता, पण इतर सर्व प्राण्यांनी त्याच्यावर दबाव आणला। त्यामुळे बिचारा ससा मान खाली घालून हळूहळू चालू लागला। दररोज तर ससा उड्या मारत, पळत, बागडत असायचा, पण आज तो मरण्यासाठी जात होता, त्यामुळे त्याचा पाय उचलत नव्हता। त्याच्या मनात विचार आला की खरंच सिंहाला मारण्याचा काही उपाय मिळाला तर किती चांगलं होईल। वाटेत सशाला एक विहीर दिसली। तो विहिरीजवळ गेला। त्याने विहिरीत डोकावून पाहिले। विहिरीत त्याला आपले प्रतिबिंब दिसले आणि त्याला एक कल्पना सुचली। ससा वाटेमध्ये मुद्दामहून थोडा वेळ बसून राहिला। इकडे सिंहाला सपाटून भूक लागली होती। सिंह प्राण्याची वाट पाहत विचार करू लागला, अजूनपर्यंत कोणी प्राणी आला नाही। जर कोणी माझ्या भोजनासाठी आला नाही तर मी या जंगलातील सर्व प्राण्यांना नक्कीच ठार करीन। इतक्यात समोरून ससा येत असताना त्याला दिसला। सशाला पाहता सिंहाने गर्जना करत विचारले, काय रे सशा, तू इकडे यायला एवढा वेळ का लावलास? ससा उदासपणे म्हणाला, महाराज, यात माझा मुळीच दोष नाही। आपण मला परवानगी दिली तर मला उशीर होण्याचं कारण मी आपणास सांगू शकेन। जे सांगायचं असेल ते लवकर सांग, सिंह म्हणाला। त्यावर ससा म्हणाला, महाराज, सर्व प्राण्यांनी तर मला आणखी 4 सशांबरोबर पाठवलं होतं, तर मग बाकीचे 4 ससे कुठं पळून गेले? सिंहाने विचारले। ससा म्हणाला, महाराज, आम्ही आपल्याकडे येतच होतो तेव्हा वाटेमध्ये अचानक एक दुसरा सिंह समोर आला। त्याने विचारलं, कुठं जात आहात तुम्ही? आम्ही म्हणालो, आम्ही आमच्या सिंह महाराजांकडे त्यांच्या आहारासाठी जात आहोत। हे ऐकून तो सिंह गर्जना करत म्हणाला, जंगलाचा राजा तर मी आहे, हा दुसरा सिंह कोण आहे? या 4 सशांना मी ओलीस ठेवतो। जा, आपल्या सिंहाला इथे बोलावून आण। त्याला राजा बनायचं असेल तर त्यानं माझ्याशी युद्ध करावं आणि मला हरवावं। हे ऐकून त्या सिंहाचे रक्त खवळले। सिंह गर्जना करत म्हणाला, आत्ताच्या आत्ता चल, मला दाखव बरं तो सिंह कुठं आहे। आज एक तर तो राहणार किंवा मी राहणार। सशाला तर हेच हवे होते। तो म्हणाला, चलावं महाराज। मग ससा पुढे पुढे आणि सिंह त्याच्या मागे मागे। ससा सिंहाला विहिरीपाशी घेऊन आला आणि म्हणाला, महाराज, आपल्याला पाहून तो सिंह घाबरलाय आणि या विहिरीत लपून बसलाय असं वाटतंय। या महाराज, या विहिरीत पाहावं। सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले तर त्याला आपले प्रतिबिंब विहिरीत दिसले। त्याला वाटले की सशाचे म्हणणे खरे आहे। एक सिंह विहिरीत लपून बसला आहे। सिंहाने मोठ्याने गर्जना केली तर विहिरीतून गर्जनेचा प्रतिध्वनी आला। मग सिंहाने आपला पंजा उंचावत आपल्या प्रतिबिंबावर झेप घेतली आणि तो विहिरीत बुडून मरून गेला। ससा सुखरूप परतला। त्याने सर्व प्राण्यांना घडलेली हकीकत सांगितली। सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला। त्यांनी सशाचे खूप कौतुक केले आणि ते आनंदोत्सव साजरा करू लागले। यावरून आपणाला बोध मिळतो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।